हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू साईश कोचिंग क्लासेस. आज आपण विज्ञान भाग 2 या विषयाचं प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा भाग 2चा व्हिडिओ आज आपण इथे पाहणार आहोत. याआधी भाग 1चा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे आणि त्या अंतर्गत आपण ज्या काही गोष्टी शिकलो भाग 1 मध्ये व्हिडिओच्या भाग 1 मध्ये त्या सगळ्या तुम्हाला समजल्या असतील. त्यामध्ये आपण प्रजनन म्हणजे काय ह्याबद्दल पाहिलं, प्रजनन का महत्त्वाचं आहे हे देखील पाहिलं आणि अलैंगिक प्रजनन ह्याचा देखील आपण अभ्यास केला आणि त्याचबरोबर एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन आपण पाहिलं. त्याच्या अंतर्गत आपण द्विविभाजन व बहुविभाजन आणि त्याचबरोबर कलिकायन, खंडीभवन, मग बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननामध्ये खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन, ओके, ह्या सगळ्या आणि बीजाणू निर्मिती या सगळ्या गोष्टींचा आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता. आणि या भागामध्ये आता आपण लैंगिक प्रजननाचा इथे अभ्यास करणार आहोत. चला येऊया आपल्या PDF बुकवरती, पाहूया लैंगिक प्रजनन म्हणजे नेमकं काय. ओके, पहा बरं इथे लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होते. म्हणजे जर आपण पाहिलं की लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजननामध्ये जरी एक जनक पेशी जरी असली तरीही चालत होतं, त्या तिथे प्रजनन होत होतं. पण इथे मात्र काय आहे की नेहमी ह्या टाईपचं किंवा ह्या प्रकाराचं प्रजनन होण्यासाठी 2 जनक पेशींची आवश्यकता असते. मग त्या 2 जनक पेशी कोणत्या बरं? तर त्या 2 जनक पेशी म्हणजे एक म्हणजे स्त्रीयुग्मक आणि दुसरं म्हणजे पुयुग्मक, बरोबर. मग या लैंगिक प्रजननामध्ये 2 प्रमुख प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. सगळ्यात पहिली प्रक्रिया कोणती? तर युग्मक निर्मिती. आता हे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे 2 युग्मक ह्या 2 जनक पेशी आपल्याला लैंगिक प्रजननासाठी महत्त्वाच्या आहेत. मग आता हे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांची निर्मिती तर व्हायला पाहिजे, या 2 पेशींची निर्मिती तर ह्या जनक पेशींची निर्मिती व्हायला पाहिजे. मग या जनक पेशींची निर्मिती कशी होते याचा इथे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आता पहिला प्रकार आहे प्रमुख प्रक्रिया युग्मक निर्मिती. मग या प्रक्रियेमध्ये आपण या आधीच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं की अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन काय होते, अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते आणि यामुळेच या जनक पेशी ह्या एकगुणी असतात, बरोबर आहे. म्हणजे आपण ह्याच्या आधीच्या प्रकरणामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाच्या भाग 2 मध्ये आपण बघितलं होतं की एक द्विगुणित एक पेशी असते, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये डिप्लॉइड असं आपण म्हणतो आणि त्याच्यापासून एकूण 4 एकगुणित पेशी तयार होतात. त्यापैकी एक जी पेशी असते त्याच्यामुळे ही जे युग्मक निर्मितीसाठी सहाय्य करते. ओके, माझ्या मते तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे ही चांगल्या रीतीने समजली असेल. म्हणजे प्रत्येक प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होऊन त्याच्यामुळे ही एकगुणी पेशी जनक पेशी तयार होते, हे इथे आपल्याला समजलं. मग आता फलन म्हणजे नेमकं काय, की आता याचं फलन कसं होतं. जसं अलैंगिक प्रजननामध्ये देखील आपण पाहिलं की त्याचं फलन कसं होतं, तसं याही गोष्टीमध्ये लैंगिक प्रजननामध्ये देखील फलन होत असतं. तर मग हे फलन कसं होतं ह्याचा इथे आता आपण अभ्यास करूया. आता फलन यालाच इंग्रजीमध्ये आपण फर्टिलायझेशन असं आपण म्हणतो. या प्रक्रियेमध्ये काय होतंय बघा बरं, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा काय होतो, संयोग होऊन एक द्विगुणी युग्मजनाची निर्मिती होते, बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये जसं अर्धगुणसूत्री विभाजनापासून आपल्याला एक काय मिळालं होतं, मगाशी आपण पाहिलं तर एक काय मिळालं होतं, तर एक आपल्याला हे जे स्त्रीयुग्मक आणि त्याचबरोबर पुयुग्मकाचं काय मिळतं, तर एक आपल्याला पेशी मिळते आणि ह्या पेशीपासून आपण काय करतो, तर
या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय पाहतो तर एक गुणी जनक पेशी मिळते आणि ह्या गुणी जनक पेशींचा काय होतो संयोग होऊन आपल्याला पुन्हा द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. यालाच आपण काय म्हणतो फलन असं आपण म्हणतो. बरोबर आहे. समजला असेल मुद्दा मला काय सांगायचं इकडे. ओके सॉरी. हा जो युग्मनज सूत्रीय विभाजनाने विभाजित होऊन काय तयार होते मग भ्रूण तयार होते. आणि मग ह्याचं एकदा हे अर्धगुणी पासून अर्धगुणीच्या ह्या स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक ह्या एकगुणी पेशींचा संयोग झाल्याच्या नंतर द्विगुणी युग्मनाची निर्मिती होते. या गोष्टीला आपण फलन म्हणतो. मग हा या युग्मनज आहे, या युग्मनजचं परत काय होतं सूत्री विभाजनाने त्याचं पुन्हा विभाजन होऊन त्याच्यामुळे काय तयार होतं तर भ्रूण तयार होतं. आणि या भ्रूणाची वाढ होऊन एक नवजात जीव तयार होतो. बरोबर आहे. मग या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग असतोच. बरोबर आहे. मग नरजनकाचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा इथे काय होतो संयोग होतो. आता हे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक तुम्हाला समजलं असेल. पुयुग्मक हे पुरुषांमध्ये ही जनकपेशी आपल्याला पाहायला मिळते, तर मादीजनकामध्ये म्हणजेच स्त्रीमध्ये आपल्याला ही स्त्रीयुग्मक जनक आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या दोघांचा ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेला एक काय होतं की युग्मनाची निर्मिती होते, द्विगुणी युग्मनाची निर्मिती होते. त्याचं तिथे फलन होतं. फलन झाल्याच्या नंतर सूत्री विभाजनानुसार ते विभाजित होऊन भ्रूण तयार होते आणि या भ्रूणाची वाढ होऊन तिथे एक नवजात जीव तयार होत असतो. मग या सगळ्यांमध्ये ह्या दोघांचा जास्त महत्त्वाचा सहभाग असल्याशिवाय या पुढील गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचारित जनुके असतात. म्हणून तयार होणारा हा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल की पॅरेंट्सचे काही गुण त्या मुलामध्ये असतात आणि त्याचे स्वतंत्र असे काही गुणधर्म त्या मुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर काही गुणधर्म हे जनकांपेक्षा काय असतात वेगळे असतात. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते आणि ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते आणि त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतात. ओके. माझ्या मते तुम्हाला फलन हे चांगल्या रीतीने आता इथे समजलं असावं. बरोबर आहे. आता आपल्याला त्यांनी सांगितलंय विचार करा आणि त्या अंतर्गत आपल्याला 2 प्रश्न विचारलेत. एक म्हणजे काय सांगितलंय की बघा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असते तर काय झाले असते. म्हणजे बघा की हा स्त्रीयुग्मक तयार होण्यासाठी आणि पुयुग्मक तयार होण्यासाठी काय झालं होतं आपण ह्याच्या आधी पाहिलं होतं युग्मक निर्मितीमध्ये की अर्धसूत्री गुणविभाजनामध्ये एक द्विगुणित जनक पेशी असतात आणि त्याचं काय होतं की अर्धसूत्री विभाजनामुळे एकगुणित पेशीमध्ये विभाजन केलं जातं. अशा प्रकारचे 4 एकगुणित आपल्याला काय मिळतात की पेशी तयार होतात. म्हणजे 2 Nचे एक N आपल्याला मिळतात, त्याचे हाफ मिळतात, 2 Nचे N मिळतात. मग आता जर 2 N जर असते तर आपल्याला काय मिळाले असते जवळजवळ 2 Nचे आपल्याला 4 N आपल्याला मिळाले असते. बरोबर की नाही. आणि अशामुळे काय झालं असतं मी पुन्हा प्रॉब्लेम झाला असता आणि हे शक्य नाही आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स वाढले असते. त्यामुळे हे शक्य नाही आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला दुजोरा देता येईल आपल्याला की शक्य नाही आहे. निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते. आता निसर्ग निर्मित आहे ह्या सगळ्या गोष्टी. जर अर्धगुणसूत्री विभाजनाने जर ह्या जनक पेशी जर विभाजितच झाल्या नसत्या बरोबर आहे म्हणजे द्विगुणित पेशीचं एकगुणितमध्ये रूपांतर होणे आणि त्याच्यापासून स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक तयार होणे याला आपण युग्मक निर्मिती म्हणतो. आणि जर हे जर झालंच नसतं ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग निर्मित आहेत. मग ह्या जर गोष्टी झाल्याच नसत्या तर काय झालं असतं प्रजनन ही जी महत्त्वाची जी जीवन प्रक्रिया आहे सजीवातली ही झालीच नसती. बरोबर आहे. सो तुम्हाला ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं चांगल्या रीतीने मिळाली असतील अशी मी आशा करतो. आणि आपण आता पुढे वळूया. ते एक म्हणजे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. बरोबर आहे. आता वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कशामार्फत घडून येतं ते आता इथे आपण पाहूया. ओके. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. या गोष्टीला तुम्ही अंडरलाईन करून ठेवलं तरी चालेल कारण
हा प्रश्न रिकाम्या जागाला येऊ शकतो. वनस्पतीमध्ये टिंब हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. काय? तर फूल. ओके, 100% येऊ शकतं. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. म्हणजे बाहेरून आतपर्यंत जवळजवळ 4 भाग त्या फुलाचे झालेले असतात आणि हे जे भाग आहेत निसर्गनिर्मित असतात आणि हे निसर्गनिर्मित असल्या कारणामुळे हे भाग जवळजवळ ह्या प्रजननाचं काम करण्याचं काम करत असतात. सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग आहे तो म्हणजे निदलपुंज. ओके, त्याला आपण सायलॅक्स असं आपण म्हणतो. नंतर आहे दलपुंज, त्याला आपण कोरोला इंग्रजीमध्ये म्हणतो. नंतर आहे पुमंग, त्याला आपण अँड्रोझियम असं आपण म्हणतो. आणि नंतर आहे जायांग. जर आता आपण काय करूया की जर ती डायग्रॅम जर तुम्हाला मी दाखवायचा इथे जर प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या रीतीने समजतील. ओके, पहा बरं, या डायग्रॅममध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुमंग जे दिसतंय तुम्हाला ते फार महत्त्वाचं आहे, बरोबर. आणि ह्या पुमंगच्या नंतर जायांग पण तुम्हाला तिथे दिसतंय. म्हणजे हे सगळे फार महत्त्वाचे अवयव आहेत त्या फुलाचे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर इथे जर तुम्ही पाहिलं की हा पुमंग, ह्या पुमंगामध्ये परागकोश आणि वृत्त ह्या सगळ्या घटकांचा विचार आपण इथे करत असतो. नंतर आहे जायांग, ते म्हणजे तुम्हाला कुक्षी वृत्त आणि अंडाशय ह्या गोष्टी इथं आपल्याला दिसतात, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी दलपुंज, आणि दलपुंज म्हणजेच काय तर सायलॅक्स. आता हे कुठे तुम्हाला दिसतं तर दलपुंज म्हणजे हे म्हणजे काय की त्या फुलाच्या पाकळ्या म्हटलात तरी चालेल तुम्हाला. ह्या फुलांच्या पाकळ्या असतात त्याला आपण दलपुंज म्हणतो. आणि निदलपुंज म्हणजे हा जो खालचा देठाच्या वरचा जो भाग असतो की नाही त्याला आपण निदलपुंज असं आपण इथं म्हणतो. आय होप की तुम्हाला ह्या डायग्रॅमवरून मी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या की निदलपुंज कुठे असतं, दलपुंज कुठे असतं, जायांग कुठे आहे, पुमंग कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ह्या 2 डायग्रॅमचा इथे विचार करू नका. फक्त हा पार्ट आहे, हा एवढा पार्ट. ओके, मी पाहिजे तुम्हाला मी काय करतो की त्याला ड्रॉ करतो की कुठला पार्ट. तो पार्ट म्हणजे काय की तुमचा फार महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला पेपरला येऊ शकतो. ही डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकते. ओके, तर हा जो एवढा पार्ट आहे मी जे रेड लाईनने बॉर्डर केले, दॅट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू. ओके, म्हणजे हे डायग्रॅमसाठी म्हणजे आकृती काढायला तुम्हाला येतं आणि नामनिर्देशित आकृती काढा. जास्वंदाच्या फुलाची नामनिर्देशित आकृती काढा किंवा फुलाचे अंतरंग याची नामनिर्देशित आकृती काढून वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन यावर काय करा, संक्षिप्त टिप लिहा. असा देखील प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाण्याची शक्यता असू शकते. सो तुम्हाला ही आकृती काढता येणं फार महत्त्वाची आहे. चला तर मग पाहूया आता ह्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने यामध्ये लैंगिक प्रजनन होत आहे बघूया बरं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की हे त्याचे 4 काय आहेत, हे 4 मंडल असतात. यापैकी पुमंग आणि जायांग, बरोबर आहे. जसं की इथे दाखवलं मी पुमंग आणि हे जायांग हे 2 हे फार महत्त्वाचे आहेत बरं का. यापैकी पुमंग आणि जायांग हे कशाचे काम करतात, प्रजननाचे काम करतात. ह्या दोघांमुळे प्रजनन होतं आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, आवश्यक मंडले असं आपण म्हणतो, बरोबर आहे. 1 मार्काला किंवा 2 मार्काला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पुमंग आणि जायांग यांना आवश्यक मंडले का बरं म्हणतात. तर पुमंग आणि जायांग हे काय करतात, प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडल असं आपण म्हणतो. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात. आता हे जे निदलपुंज आणि दलपुंज आहेत की नाही, हे जे आतमध्ये जी काही मंडलं आहेत, जर इथे तुम्ही पाहिलं डायग्रॅममध्ये हे आतमध्ये जी काही मंडलं आहेत या सगळ्या गोष्टींचे ते काय करतात, संरक्षण करायचं काम करतात आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अतिरिक्त मंडल असं आपण म्हणतो. मग निदलपुंजातील घटक दलांना आपण काय म्हणतो, निदल असं आपण इथे म्हणतो. ओके, सो अशा पद्धतीने आणि ते हिरव्या रंगाचे असतात. जर तुम्ही ह्या आकृतीकडे जर पाहिलं, हे निदलपुंज आहे आणि या निदलपुंजाच्या दलाला आपण निदल असं म्हटलं तरी चालतं आणि हे संपूर्णतः हिरव्या रंगाचं असतं. देठाच्या वरचा जो भाग असतो की नाही तो निदल असं आपण म्हणतो किंवा निदलपुंज असं म्हटलं तरी चालेल आणि तो हिरव्या रंगाचा असतो. दलपुंजातील घटक हे दलांना आपण काय म्हणतो, पाकळ्या म्हणतो आणि त्या विविध रंगी असतात. प्रत्येक कलरचा रंग हा वेगवेगळा असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो, त्यांना त्या दलपुंजातील घटकांना पाकळ्या असं म्हणतो आणि त्या विविध रंगी असतात. मात्र निदल हे हिरव्या रंगाचे असते. ओके,
आय होप की तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे हा देखील चांगल्या रीतीने समजला असेल. आता हे सगळे 4 भाग आपण पाहिले याचे. आता याचं जे प्रजनन कशा पद्धतीने होतं, प्रजनन कशा पद्धतीने ह्या गोष्टीमध्ये फुलांमध्ये होतं, याचा इथे आता आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. बघा आता पुमंग, ओके, हे पुलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना काय असतात, पुंकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना आपण स्त्रीकेसर असं आपण म्हणतो. बघा बरं, हे पुमंग आहे आणि या पुमंगामध्ये काय असतं तर आपण त्याला पुंकेसर असं आपण म्हणतो, जे की त्याला इंग्रजीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्याला आपण स्टेमेन असं आपण म्हणतो, स्टेमेन. आणि स्त्रीलिंगी जे आहे दल आहे त्याला जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्त्रीकेसर असं आपण म्हणतो. हे जे स्त्रीकेसर म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो तर एक गोष्ट इंग्रजीमध्ये कार्पेल असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो पुमंगामध्ये तर पुंकेसर, त्याला आपण स्टेमेन असं आपण म्हणतो. हे दोन्ही फार महत्त्वाचे आहेत बरं का. हे जर दोन्ही नसतील म्हणजे ह्याच्यामध्ये पुमंगामध्ये आणि जायांगामध्ये, याच्यामध्ये जर हे पुमंगामध्ये जर स्टेमेन नसेल आणि जायांगामध्ये म्हणजे पुमंगामध्ये पुंकेसर नसेल आणि जायांगामध्ये जर स्त्रीकेसर नसेल तर प्रजनन नावाची गोष्ट होऊ शकणार नाही. मग आता काय होतंय बघा, जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना आपण काय म्हणतो, उभयलिंगी असं आपण म्हणतो. आता जसं की ह्या फुलामध्ये बघा की जायांग पण आहे आणि पुमंग पण आहे. मग पुमंग हे एक दल आहे मंडल आणि जायांग हे एक मंडल आहे. ज्या फुलामध्ये ही दोन्ही मंडलं असतात त्या फुलाला आपण काय म्हणतो, उभयलिंगी फुलं असं म्हणतो. उदाहरणार्थ जास्वंद. आणि जर फुलामध्ये वरील दोघांपैकी कोणतं तरी एकच मंडल असेल तर अशा फुलाला आपण काय म्हणतो, एकलिंगी फूल असं आपण म्हणतो. मग जर फक्त पुमंग असेल तर नरफूल असं आपण म्हणतो आणि जर फक्त जायांग असेल तर मादी फूल असं आपण म्हणतो. जसं की इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, पपईचं फूल दिलेला दाखवते इथे तुम्हाला, बरोबर आहे. पपई उदाहरणार्थ पपई सांगितलेलं आहे. मग पपईमध्ये काय असतं, एकतर पुमंग असेल किंवा हे मादी फूल असेल किंवा नरफूल असेल, म्हणजे त्याच्यापैकी कुठला तरी एकच फक्त एकलिंग असतं, म्हणजे एकच मंडल असतं. एकतर पुमंग तरी असेल किंवा जायांग तरी असेल. तर अशा पद्धतीच्या फुलाला आपण एकलिंगी फूल असं आपण म्हणतो. ओके, माझ्या मते हा देखील कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या रीतीने समजला असेल. जाऊया पुढे. ओके, आता बऱ्याच फुलांना आधारासाठी आपल्याकडं काय असतं, देठ असतो, बरोबर आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं देठ, आणि त्यालाच आपण पुष्पवृत्त म्हणजे पेडिसेल असं आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला पेडिसेल म्हणतात. आणि अशा फुलांना पुष्पवृत्त फुले असं म्हणतात. तर देठ नसणाऱ्या फुलांना आपण स्थानबद्ध फुले असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या फुलांमध्ये देठ असतो त्याला पुष्पवृत्त असं आपण म्हणतो आणि ज्या फुलांना म्हणजे देठ नसतात त्यांना आपण स्थानबद्ध फुले असं म्हणतो. मग आता बघूया पुढचा पार्ट. प्रत्येक पुंकेसराला एक रुंत असते आणि त्याच्या टोकावर काय असतात, एक परागकोश असतो. जर तुम्ही आता जर ह्या आकृतीकडे जर नीट पाहिलं तर हे जे वृत्त आहे, हे जे दिसतंय ना, हे हा वाला पार्ट जरा तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून दाखवतो. ओके, पहा बरं की हा जो पार्ट आहे तुमचा कोणता, हा जो रेड कलरचा इथे तुम्हाला दिसतोय हा वाला, आणि हे पूर्ण अशी हे इथपर्यंत हा जो पार्ट आहे, हे एवढे सगळे आपले काय आहेत तर वृत्त आहे. त्याला आपण वृत्त म्हणतो. हे जे मी येलो कलरने तुम्हाला हायलाईट करून दाखवतोय त्याला आपण काय म्हणतो, वृत्त म्हणतो. आणि या वृत्तांमध्ये काय असतं तर परागकोश असतात. काय असतात, परागकोश असतात. येतं लक्षामध्ये. सो अशा पद्धतीने हे परागकोश तिथे असतात. आणि पुढे काय सांगतात बघा तेव्हा आपल्याला की अशा पद्धतीने हे परागकोश काय असतात की परागकोश असतो आणि परागकोशामध्ये पुन्हा 4 कप्पे असतात. त्याला आपण कोष्टक असं आपण म्हणतो. आता ही अंतरंगातली रचना आहे, त्याच्या अजून आतमध्ये गेलोय आपण. म्हणजे या फुलाच्या आतमध्ये हे जे फुलाचं अंतरंग आहे, आतला भाग आहे, त्याच्या आतमध्ये असे हे बरेच प्रकारचे वृत्त असतात आणि ह्या वृत्तांमध्ये परागकोश असतात. आणि या परागकोशाच्या आतमध्ये याच्या आतमध्ये अजून काय असतात तर कोष्टक असतात. आणि या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने काय होतात की परागकण तयार होतात.
हे परागकण कुठे असतात, या इथे हे जे रेड कलरचं दिसतंय ना, हे परागकोश, याच्या इथे हे परागकण म्हणजे परागकोश तयार होत असतो. या इथे परागकण तयार होत असतात. सी, इथे परागकण तयार होत असतात आणि त्याच्या आतमध्ये एक कोष्टक असतं आणि ह्या कोष्टकामुळे अर्धसूत्री गुणविभाजनाने परागकण तयार होतात आणि ते कुठे जमा होतात, तर ह्या परागकोशामध्ये जमा होतात. ह्याच्या आतमध्ये एक कोष्टक असतं आणि कोष्टकामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनानुसार त्याचं काय होतं की परागकण तयार होतात आणि हे परागकण तयार होऊन परिपक्व झाले की ह्या परागकोशामध्ये जमा होतात. असं ही प्रोसेस आहे. येते लक्षामध्ये. मग परागकण म्हणजे परागकण तयार झाल्याच्या नंतर योग्य वेळी तो परागकोश फुटून जे आतले जे परागकण आहेत ते काय होतात, बाहेर येतात. जसं की आपण बीजाणुनिर्मिती आपण अर्धसूत्री म्हणजे अलैंगिक प्रजननामध्ये पाहिली, जी भाकरीचा तुकडा वगैरे आपण पाहिला आणि त्याची डायग्रॅम जी आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहिली होती, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला दाखवलं होतं की ते बीजाणुधानी असते आणि त्या बीजाणुधानीमध्ये बीजाणू असतात आणि बीजाणूंनी ती बीजाणुधानी जर एकदा भरली की ती बीजाणुधानी फुटते आणि त्यातून बरेचसे बीजाणू बाहेर येतात. तसं इथे ह्या पद्धतीचं इथे आपण इथे म्हणू शकतो की त्या परागकोशामध्ये वृत्तांमध्ये काय असतात, कोष्टक असतात. त्या कोष्टकामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनानुसार काय तयार होतात, परागकण तयार होतात आणि परागकण तयार झाल्याच्या नंतर ते कुठे जमा होतात, परागकोशात जमा होतात आणि परागकोश एकदा भरलं परागकणांनी की ते फुटतं आणि ते परागकण बाहेर येतात. ओके. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्री केसर हे स्वतंत्र आणि संयुक्त असतात. जर तुम्ही पाहिलं जायांगाचं जे घटक आहे, घटक दल म्हणजे स्त्री केसर हे स्वतंत्र आणि संयुक्त असतात. प्रत्येक स्त्री केशराच्या मुळाशी एक अंडाशय असते. हे जे स्त्री केशर आहे आणि या स्त्री केशरच्या ह्या तळाशी इथे हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला फुल डार्क ग्रीनमध्ये, ह्याला आपण अंडाशय म्हणतो. बरोबर आहे. आणि हे अंडाशय इथे प्रत्येक फुलाच्या तळाशी इथं असतं आणि हे स्त्री केसर आहे. बरोबर. हा पूर्ण भाग स्त्री केसराचा आहे असं आपण म्हणतो आणि या स्त्री केसराच्या तळाशी हे काय असतं, अंडाशय असतं. ओके. लक्षात आलं असेल आकृतीवरून मला काय म्हणायचं आहे. बरोबर आहे. मग अंडाशयाच्या वरच्या दिशेने एक पोकळ कृषिवृत्त निघतं आणि ह्या कृषिवृत्ताच्या टोकाशी एक कुक्षी असते. जसं की ते डायग्राममध्ये दाखवले की इथून हा संपूर्ण अंडाशयापासून असा हा पूर्णपणे एक कुशीवृत्त असतं आणि ह्या कुशीवृत्ताच्या टोकाशी अगदी वरच्या साईडला एक कुक्षी असतं. कुक्षी हे कुक्षीवृत्त हे पूर्णपणे कुक्षीवृत्त आणि ह्याच्यावरती काय असतं, कुक्षी असतो. हा एक चिकट द्रव असतो. पहा बरं. आणि एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. या अंडाशयामध्ये आपण पाहिलं आता की एक किंवा एकापेक्षा जास्त बीजांड असू शकतात. ओके. मग प्रत्येक बीजांडामध्ये गुणसूत्री विभाजनाने काय तयार होतं, भ्रूणकोश तयार होतं. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये एम्ब्रॉयड सॅक म्हणतो. जसं की मगाशी आपण पाहिलं की दोन युग्मक जे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचं संयोग झाल्याच्या नंतर काय तयार होतं, तर युग्मनच तयार होतं आणि युग्मनाची परत अर्धगुणसूत्री होऊन काय तयार झालेलं दिसलं आपल्याला, तर तिथे जर पाहिलं आपण मगाशी आपण पाहिलं होतं की ह्याच्यामध्ये काय आपल्या फलन ह्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की तिथे त्या अर्धगुणसूत्रीची विभाजन होऊन त्या युग्मनसची पुन्हा काय तयार होतं, भ्रूण तयार होतं. तसं या फुलामध्ये काय तयार होतं की ह्या प्रत्येक बीजांडामध्ये काय असतं की बीजांड असतात त्या ह्याच्यामध्ये कुक्षीवृत्तामध्ये आणि तळाशी आणि प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने काय तयार होतं, तर भ्रूणकोश तयार होतो. रेडीमेड तयार होतो. बरोबर आहे. तर प्रत्येक भ्रूणकोशामध्ये काय असतं, एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी. बरोबर आहे. एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि दोन एकगुणी ध्रुवीय केंद्रक असतात या इथे. जर तुम्ही आता त्याची डायग्राम जर पाहायची असेल तर मी तुम्हाला खाली घेऊन येतो, तुम्हाला म्हणजे त्याचा अर्थ समजेल की कशा पद्धतीने ते असतं. ह्या अशा पद्धतीने बघा, मी दाखवलं तुम्हाला मगाशी की सांगितलं होतं आपण की काय पाहिलं होतं, आपण अंडाशय पाहिलं होतं. बरोबर आहे. आणि जायांगाच्या ह्यामध्ये जायांगामध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येक फुलाच्या जायांगामध्ये अगदी तळाशी काय असतं, हे असं अंडाशय आपल्याला इथे दिसतं आणि ह्या अंडाशयाला कुक्षीवृत्त जोडलेलं असतं. कुक्षीवृत्तापासून वर गेल्यावरती सगळ्यात वरच्या टोकाला इथे काय असतात, कुक्षी असतात. इथं काय असतं, कुक्षी असतं आणि तो एक प्रकारचा काय आहे, चिवट पदार्थ असतो.
आणि या अंडाशयामध्ये जर तुम्ही आता पाहिलं तर काय असतात की हे असे छोटे छोटे बीजांडे असतात, बरोबर आहे. आणि अंडाशयामध्ये एक किंवा अनेक असे बीजांडे असतात. आता ह्या बीजांडाचा आपण काय करूया की अंतरंग पाहूया. तर हा बीजांडाचा अंतरंग अशा पद्धतीने दिसतो. या बीजांडाच्या आतमध्ये काय असतं, एक अंडपेशी असते. इथे बघा हे तुम्हाला दिसतंय, ह्याच्यामध्ये एक अंडपेशी असते. हा इथे अंडपेशी आणि दोन काय असतात ध्रुवीय केंद्रक असतात. आणि ही अंडपेशी पण कशी असते तर एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी असते, बरोबर आहे. एकगुणी असते कारण स्त्रीयुग्मक आहे, बरोबर आहे. आणि हे काय असतात ध्रुवीय केंद्रक, आणि हे ध्रुवीय केंद्रक पण कसे असतात एकगुणी ध्रुवीय केंद्रक असतात असं त्याला आपण इथे म्हणतो. आय होप की तुम्हाला हा देखील प्रकार चांगल्या रीतीने समजला असेल. ओके, चला तर मग आता पुढे काय होतं जरा पाहूया आपण, बरोबर. पहा बरं, आता परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच आपण काय म्हणतो तर परागीभवन असं आपण म्हणतो. परागीभवन असं आपण म्हणतो. लक्षात घ्या की काय आहे, परागकोशातील परागकण काय होत आहेत की स्त्री केसराच्या कुक्षीवर. जसं की आता जर तुम्हाला मी पाहिलं की हे परागकोश आहे, परागकण हे परागकोश भरले की हे फुटतात आणि मग ह्याच्यातले परागकण ह्या कुक्षीवर येऊन बसतात. आणि ह्या कुक्षीवर येऊन चिकटले किंवा बसले की तर ह्या गोष्टीला, ह्या झालेल्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर परागीभवन असं आपण म्हणतो. मग ते स्वतः चालत जातात का तर नाही, तर त्याच्यासाठी एक काय असतात की काही घटक असतात आणि त्या घटकांच्या मदतीने ते इथपर्यंत येत असतात. ते घटक कोणते, आता याचा इथे आपण अभ्यास करूया. बघा, परागण अजैविक घटक म्हणजे अबायोटिक असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, बरोबर. वारा आणि पाणी आणि किंवा जैविक घटक कीटक, पक्षी, इतर प्राणी, पक्षी कुठलेही घ्या, जास्त करून मधमाशी असते, बरोबर आहे. हे यांच्या मदतीने काय होतं, हे सगळे परागण होते किंवा परागीभवन आपल्याला पाहायला मिळतं. परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते, बरोबर आहे. परागणाच्या वेळी ही जी कुक्षी जी आहे ही कशी असते, चिकट असते. इथं चिकट द्रव तयार झालेला असतो. मग या चिकट कुक्षीवर परागण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात दोन पुयुग्मक काय होतात तयार होतात. म्हणजे काय होतात की इथे ते परागकण झाल्याच्या नंतर ह्या कुक्षीवर ते परागकण पडले की त्यांचं काय होतं की ते अंकुरित होतात आणि अंकुरित झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतात की दोन पुयुग्मक तयार होतात, ॲटोमॅटिकली, नैसर्गिक आहे. आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते की जसं इथे दाखवलं आहे बघा, इथं डायग्राममध्ये जरा मी थोडंसं वर घेतो जेणेकरून तुम्हाला ते समजेल चांगल्या पद्धतीने, बरोबर आहे. अशा पद्धतीने एक दीर्घ परागनलिका इथं तयार होते बघा. इथे ही ऑरेंज कलरने दाखवले की नाही, याला आपण परागनलिका असं आपण म्हणतो. आणि ही परागनलिका कुठे जाऊन कुठपर्यंत तयार होते तर ह्या अंडाशयाच्या मुखापर्यंत तयार होते बघा. आणि ही परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते आणि त्याच्यामध्ये जे पुयुग्मक तयार झाले हे पुयुग्मक वाहून नेण्याचं काम ह्या परागनलिकेतून केलं जातं. ही परागनलिका कुक्षिवृत्तामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. ही जवळजवळ त्या भ्रूणकोशापर्यंत पोहोचते आणि तिथे परागनलिकेचा हा अग्र फुटतो. हा अग्र काय होतो इथं फुटतो आणि दोन्ही पुयुग्मक ह्या भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. मग हे दोन पुयुग्मक आल्याच्या नंतर त्यापैकी एक पुयुग्मक काय करतो, एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो. इथे दाखवलंय बघा की एक अंडपेशी आहे आणि ह्या अंडपेशीशी काय करतो तो संयोग पावतो आणि काय तयार करतं तिथे युग्मनच तयार होतो आणि यालाच आपण काय म्हणतो फलन म्हणतो. हे आता ऑलरेडी आपण ह्याच्या आधी पाहिलं होतं. मग दुसरं पुयुग्मक जे आहे ते काय करतं, हे जे दोन केंद्रकीय ध्रुव असतात ना, ध्रुवीय केंद्रक यांच्याशी संयोग पावून काय तयार करतो तर भ्रूणपोष तयार करतो आणि या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून त्याला द्विफलन असं आपण म्हणतो. ओके, चांगल्या रीतीने तुम्हाला हा भाग समजला असेल कशा पद्धतीने हे संयोग होतं, फलन होतं आणि त्याच्यानंतर नवीन फुलाची निर्मिती होते. इथे आपण चांगल्या रीतीने पाहिलं आणि हे माझ्यामध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. ओके, आता इथे तुम्हाला माहीत आहे का हे विचारले, जेव्हा परागण प्रक्रिया एकाच फुलात किंवा झाडाच्या दोन फुलांमध्ये होते तेव्हा त्यास स्वयंपरागण असं आपण म्हणतो. म्हणजे एकाच फुलामध्ये जर हे अशा पद्धतीचं परागण होत असेल
हे एकाच फुलात, जसं जास्वंदीचं फुल आपण पाहिलं ते एकच फुल आहे आणि त्याच्यामध्येच परागण आणि ह्या सगळ्या प्रक्रिया होतात. किंवा एकाच झाडावरती 2 फुलं वेगवेगळे असेल आणि त्याच्यामध्ये जर परागण होत असेल तर त्याला आपण स्वयंपरागण म्हणतो. तर जर परागण क्रिया ही जेव्हा 2 वेगवेगळ्या जातीच्या फुलांमध्ये होत असेल तर तेव्हा त्यास आपण परपरागण असं आपण म्हणतो. आज बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बरेच शास्त्रज्ञ काय करतात की वेगवेगळ्या व्हरायटीज आज तयार करतात. जसं की तुम्ही शिमला मिर्च बघा की सुरुवातीला फक्त आपण हिरव्या कलरची शिमला मिर्च पाहत होतो, पण तुम्हाला आज वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिर्च पण पाहायला मिळतात. का बरं? बिकॉज ऑफ दिस की अशा पद्धतीने काहीतरी ते जैवतंत्रज्ञान वापरत असतील आणि शिमला मिर्चमध्ये ज्या फुलं असतात त्याच्यामध्ये जे काही असतील त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे हे पुयुग्मक स्त्रीयुग्मक यांचं फलन घडवून आणत असतील आणि ह्या सगळ्या साह्याने परपरागीभवन हे ब्रशच्या साह्याने घडवून आणतात आणि नवीन जातीची निर्मिती करण्यात हे शास्त्रज्ञ आज लागलेले आहेत. हे सगळी तुम्हाला चांगल्या रीतीने ही माहिती समजली असेल. चला तर आता जाऊया आपण पुढच्या पार्टकडे, पुढच्या भागाकडे. आता इथे आपण पाहतोय बीजांकुरण. ओके, फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात, ओके, आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फलनानंतर, बरोबर आहे, हे फलन झालं, युग्मनच तयार झालं, बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर त्या बीजांडाचं रूपांतर कशात होतं? जे आता मगाशी आपण पाहिलं त्याचं रूपांतर बीजामध्ये होतं, म्हणजे एक बी तयार होते आणि बी तयार झाल्यानंतर आणि अंडाशयाचे रूपांतर कशामध्ये होते? फळात रूपांतर होते. द्विफलन आहे ना, द्विफलन आपण पाहिलं आणि म्हणून ज्यावेळेस ते बीजांड असतं त्या बीजांडाचं रूपांतर एका बीमध्ये होतं तर अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. मग फळ फुटून बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीत ते मातीत रुजते आणि बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजनाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. जसं की इथं दिसतंय बघा की बीजांडाचं रूपांतर बीजात होतं आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होतं. मग फळ फुटल्याच्या नंतर त्याच्यातली जी बिया आहेत त्या पुन्हा जमिनीवर पडतात आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजतं आणि ते मातीत रुजल्याच्या नंतर काय होतं की भ्रूणपोषाच्या आधारे युग्मजाची वाढ होते आणि त्याचं एक नवीन रोपटं तयार होतं. यालाच आपण काय म्हणतो? बीजांकुरण असं आपण म्हणतो. ओके, आता हे करून पहा असं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की घरातील कोणत्याही कडधान्याचे 10-12 दाणे चंचू पात्रात किंवा काचेच्या ग्लासमध्ये कडेने तुम्हाला दिसतील असे मातीत पेरा, बरोबर आहे. त्यास दररोज पाणी घालत राहा आणि आढळणारे बदल नोंदवा. चला तर आता आपण पाहूया पुढचा भाग, मानवातील लैंगिक प्रजनन कसं असतं याचा इथे आता आपण अभ्यास करूया. ओके, हे आपण वनस्पतीमधील पाहिलं होतं, आता मानवामध्ये कशा पद्धतीने लैंगिक प्रजनन होतं याचा इथे आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजननाची संस्थेची कार्य नियंत्रित करतात? आता यामध्ये बऱ्याच प्रकारचे संप्रेरके तुम्हाला माहिती पाहिजेत. आता इथे FSH नावाचं एक संप्रेरक आहे, फुल फॉर्म नाही माहिती. LH हा तुम्हाला मी पाहिजे तर सांगून देईल नंतर कमेंटमध्ये किंवा काहीतरी. तर त्यामध्ये आपण पाहिलं तर FSH नावाचं एक संप्रेरक असतं, LH नावाचं एक संप्रेरक असतं, असे बरेच संप्रेरक आहेत. साधारणतः तुम्हाला इयत्ता 12वीमध्ये खूप डिटेल्समध्ये ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बरेचसे संप्रेरक त्यासाठी कार्यरत असतात, त्यामुळे मी इथे या प्रश्नाचं उत्तर देणं टाळेल. तुम्हाला 12वीमध्ये डिटेल्समध्ये आहे. पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येताच शारीरिक बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात? तर तसं पाहायला गेलं तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, आता मला इंग्रजीमध्ये मी जर तुम्हाला सांगितलं तर ते बेटर राहील. ओके, तर त्याला मराठीत काय म्हणतात आय डो नॉट नो, बट टेस्टोरियम आणि हा एक पुरुषांमध्ये असतो तर आणि एस्ट्रोजियन हा फिमेलमध्ये असतो. हे मॅच्युअर झाल्याच्यानंतर काय होतात की हे जे संप्रेरके आहेत हे ह्यामुळे एक आपल्या बॉडीमध्ये एक बदल होत असतो. जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं बदल घडत असतो. आता तिसरा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला आहे की लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे, या कायद्याचे महत्त्व काय? आता तसं पाहायला गेलं तर 18व्या वर्षी ह्या मुलीचे वय 18 का ठेवायचे आणि मुलाचं वय 21 का, असं आपल्या भारत सरकारने का बरं ठरवलं आहे? कारण ह्या वयामध्ये मुलीचे जे संप्रेरके किंवा शारीरिक जो बदल असतो तो पूर्णपणे मॅच्युअर्ड पद्धतीने झालेला असतो आणि मुलाचाही जो शारीरिक बदल
इंटरनल शारीरिक बदल हा देखील 21व्या वर्षी झालेला असतो. अंतर्गत बदल जे असतात हे मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षी आणि मुलाच्या वयाच्या 21व्या वर्षी झालेले असतात. आणि म्हणून हा एक कायदा केलेला आहे की मुलीचे वय लग्नाच्या वेळी 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष ठेवण्यास हा भारत सरकारने एक कायदा केलेला आहे. ओके, तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या रीतीने मिळाली असतील. आता पाहूया पुढे अनुवंशिकता व परिवर्तन. या पाठामध्ये आपण पाहिलं की पुरुषांमध्ये काय आहे, XY ही लिंग गुणसूत्रे असतात, तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रामुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होत असतात. बरोबर आहे. मग हे जे लिंग गुणसूत्र आहेत त्यामुळेच काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये हे विशिष्ट प्रकारचे अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात. जर ही लिंग नसतीच तर आपली हे प्रजनन संस्था तयार झाली नसती. आता पुढे बघा काय सांगितलंय की पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते, तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्येही असतात. पुरुषांमध्ये फक्त एक गुणसूत्र वेगळं असतं ते म्हणजे Y, आणि एक X हे गुणसूत्र जे असतं ते स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही समान असतं. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, तर X फक्त स्त्रीत्वासाठी. मग पुरुषांमध्ये X गुणसूत्र कशासाठी असते. आता आपण या मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा आपण अभ्यास करूया. ओके, जस्ट अ मिनिट, मी जरा जस्ट हे वरती करतो PDF, आणि जेणेकरून तुम्हाला डायग्रॅम सकट तुम्हाला मला इथे समजायला व्यवस्थित. ओके, जर आता हे डायग्रॅम जर पाहिली तर तुम्हाला इथे याला आपण मानवी प्रजनन संस्था असं आपण म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीचं हे मानवी प्रजनन संस्था आहे. साधारणतः तुम्हाला दिसत असावं अशी मी आशा करतो. ओके, आता हा फक्त जरासा वरचा भाग तुम्हाला दिसत नाही, तर थोडंसं मी काय करतो, जरा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. जस्ट अ मिनिट. ओके, असो, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता माझ्यामध्ये दिसेल. येस. ओके, सो आता मानवी प्रजनन संस्था. ओके, पाहूया आता काय आहे. पहा इथे मानवी प्रजनन संस्था ही डायग्रॅम आहे. ही आकृती देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. ओके, आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथून सुरुवात केलं तर आपण हा मूत्राशयाचा भाग इथे दाखवलेला आहे. ओके, या मूत्राशयाला ही जी एक हे जे जोडलेले आहेत ह्याला आपण स्खलन वाहिनी असं आपण म्हणतो. हे शुक्राशय आहेत. बरोबर आहे. ही पुरस्थ ग्रंथी आहे जे की इथे ह्या ग्रंथी इथे दिसत आहेत. ही शुक्रवाहिनी ही जी नळी दिसते ही शुक्रवाहिनी नळी आहे. ओके, त्याच्यानंतर काउपर ग्रंथी, ह्या दोन गोष्टींना काउपर ग्रंथी म्हणतात. हे मूत्रजनन मार्ग आहे. ओके, मूत्रजनन वाहिनी आहे. त्याच्यानंतर हे अधिरूषण हे असं आपण म्हणतो, आणि हा वृषणकोश इथं दिसतोय. हा जो ब्लॅक कलरचा तुम्हाला इथे दिसतोय याला वृषणकोश म्हणतात. आणि या वृषणकोशाच्या आतमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे दोन वृषण असतात, आणि ह्या दोन वृषणांना कव्हरअप केलेलं असतं ह्या अधिवृषणाने. आणि हा शिश्नाचा भाग आहे इथे दाखवलेला. पहा बरं आता काय सांगितलंय की मानवी पुरुष प्रजनन संस्था ही, असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की मानवी पुरुष प्रजनन संस्थेची नामनिर्देशित आकृती काढून मानवी पुरुष प्रजनन संस्था यावर काय लिहा, टीप लिहा. तर तुम्हाला हे सगळं लिहिता आलं पाहिजे. ही डायग्रॅम देखील तुम्हाला काढता आली पाहिजे. मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण, ह्यालाच आपण वृषण असं आपण म्हणतो. विविध वाहिन्या, बरोबर, ह्या दिसत आहेत वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी ह्या सगळ्यांचे मिळून काय झालेले असते, तयार होते. वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर वृषणकोशामध्ये असते. बरोबर आहे. आणि वृषणामध्ये असंख्य काय असतात की ह्या वृषणामध्ये असंख्य शुक्रजन नलिका असतात. आता हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला 11-12 मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स म्हणजे ह्याच्यातला आतमधले देखील प्रक्रिया कशी चालते हे देखील तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, म्हणजे ह्या वृषणामध्ये असंख्य शुक्रजन नलिका असतात. यामध्ये असलेल्या जननत अधिस्तराच्या पेशी, ओके, अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन काय तयार करतात, शुक्रपेशी तयार करतात. म्हणजे इथे या
वृषणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की शुक्रजन नलिका तर असतातच, पण त्याच्यामध्ये एक जननत अधिस्तराच्या पेशी असतात. हे त्याला जर्मिनल एपिथिलियम असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि ह्या जननत अधिस्तराच्या अर्धसूत्री पद्धतीने सगळ्या ह्या पेशी विभाजित होऊन काय होतात की शुक्रपेशी तयार होतात. कशात? ह्या वृषणामध्ये. आणि शुक्रपेशी तयार झाल्याच्या नंतर ह्या तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे नंतर पुढे पाठवल्या जातात. आणि त्या नलिकांचा क्रम कुठून चालू होतो तर वृषण जालिका, म्हणजे याच्या आतमध्येच आहेत अजून वृषण जालिका, ओके. त्याच्यानंतर अपवाहिनी आणि अधिवृषण इथपर्यंत त्या वाहून आणल्या जातात. आणि एकदा का ह्या अधिवृषणामध्ये त्या शुक्रपेशी आणल्या, ह्या इथं ह्या जी चॉकलेटी कलरची जी ही अधिवृषणाची लाईन दिसते, नळी दिसते, ह्या इथे या मार्फत आल्याच्या नंतर इथपर्यंत आल्याच्या नंतर याचा प्रवास पूर्णपणे चालू होतो. मग इथून काय होतं की हे अधिवृषण, मग त्याच्यानंतर ही जी शुक्रवाहिनीची नलिका आहे, ही शुक्रवाहिनीच्या नलिकेतून ती स्खलन वाहिनीपर्यंत आणण्याचं काम ह्या सगळ्या नलिकांच्या मार्फत केलं जातं. त्यानंतर काय होतं आहे तर मूत्रजन वाहिनी असा आहे, म्हणजे इथून इथपर्यंत आल्याच्या नंतर इथून मूत्रजन वाहिनीमधून ते शुक्रपेशी इथून बाहेर पडतात, ओके. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसे तसे त्याचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनते. म्हणजे इथे काय असते की फलन करण्यास ते पात्र नसते, इथून ते शुक्रपेशी तयार होतात, त्या इथून सगळ्या ह्या गोष्टीतून येतात. ह्या अशा पद्धतीने क्रम आहे. पहिलं त्या वृषण जालिकामध्ये येतात, वृषण जालिकामधून अपवाहिनीमध्ये येतात, अपवाहिनीमधून मग ते अधिवृषणामध्ये इथे येतात, त्यावेळेस त्या थोड्याशा परिपक्व झालेल्या असतात. मग त्याच्यानंतर त्याचा प्रवास इथून चालू होतो. या अधिवृषणामधून हे इथून इथपर्यंत येत असतात. मग इथं आल्याच्या नंतर या शुक्रवाहिनीमधून त्या पहिल्यांदा कुठे येतात, ह्या सकलन वाहिनीमध्ये येतात. मग इथे हे शुक्राशय आहे, इथून काही पुरस्थ ग्रंथी देखील आहेत इथं, आणि या पुरस्थ ग्रंथीच्या मधून काही संप्रेरक इथे सोडले जातात, म्हणजे ते अजून परिपक्व होतात. मग ते इथे आल्याच्यानंतर कावपूर ग्रंथीमधून काही संप्रेरके सोडून ते इथं येतात आणि इथं ते पूर्ण शुक्रपेशी परिपक्व होतात. आणि परिपक्व झाल्याच्या नंतर ह्या मूत्र जनन वाहिनीमधून ते इथून अशा पद्धतीने परिपक्व असलेले हे जे शुक्रपेशी आहेत बाहेर पडतात, ओके. आणि ते फलन करण्यास पात्र बनतात, ओके. आय होप सो की तुम्हाला या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील. जाऊया आता पुढे. आता शुक्राशयाच्या ह्या स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो, बरोबर आहे. आता आपण सांगितलंच मगाशीच तुम्हाला, शुक्राशयाच्या स्त्राव संकलन ग्रंथीमध्ये तो स्त्रवला जातो. तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी त्यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवतात. मी आत्ताच सांगितलं डायग्रॅममध्ये तुम्हाला. आणि हे सर्व स्त्राव आणि शुक्राणी मिळून काय होतं, रेत तयार होते. आणि हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जाते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी आणि पुरस्थ ग्रंथी, वृषणकोश, शिश्न वगळता उर्वरित सर्व अवयवांची एक एक जोडी असते. जर तुम्ही आकृतीकडे जर नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर एक मूत्रजनन वाहिनी, बरोबर आहे, आणि हे शिश्न जर सोडलं तर सगळ्यांच्या 2-2 जोड्या आहेत. जसं की वृषणाच्या 2 जोड्या आहेत, शुक्राशयाच्या 2 जोड्या आहेत, पुरस्थ ग्रंथीच्या 2 जोड्या आहेत, सकलन वाहिनी ही वाहिनीच्या 2 जोड्या आहेत, बरोबर आहे. काउपर ग्रंथीच्या 2 जोड्या आहेत. म्हणजे फक्त जर मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न हे जर 2 सोडले तर सगळ्यांच्या इथे आपल्याला 2-2 जोड्या पाहायला मिळतात, ओके. सो ह्या पद्धतीने शुक्रपेशी बाहेर येण्याचा हा मार्ग असतो. आता इथे काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या म्हणजे काय सांगितल्यात तर पहा की एक म्हणजे असं सांगितलं आहे की ऐकावे ते नवलच. अधिवृषण नलिकेची लांबी ही 6 मीटरपर्यंत असते. एका शुक्राणूची लांबी ही 60 मायक्रोमीटर एवढी असते. इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि यासाठी रेतामध्ये फ्रुक्टोज नावाची एक शर्करा असते. चला तर आता मानवी स्त्री प्रजनन संस्था आपण पाहूया की त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती दिलेली आहे, ओके. सो मानवी स्त्री प्रजनन संस्था बघा बरं, ओके. आता याबद्दल जरा थोडंसं जाणून घेऊया. आता पुरुष प्रजनन संस्थेबद्दल आपण जाणून घेतलं, मानवी पुरुष प्रजनन संस्था जाणून घेतलं. आता काय करूया, मानवी स्त्री प्रजनन संस्थेबद्दल जाणून घेऊया, ओके. आता
ही जी डायग्रॅम आहे ही मानवी स्त्री प्रजनन संस्थेची आकृती आहे, ही देखील महत्त्वाची आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो, एकतर मानवी पुरुष प्रजनन संस्था किंवा मानवी स्त्री प्रजनन संस्था आकृती काढणं यायला पाहिजे. ओके. आता स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे अवयव हे उदर पोकळीतच असतात. यामध्ये अंडाशयाची एक जोडी, बरोबर, हे अंडाशय तुम्हाला दिसत आहेत. आता हे अंडाशय हे अशा पद्धतीने असतं, पण ह्या आकृतीमध्ये काय केलं आहे की ह्याचा अंतरंगातलं पण दृश्य इथे दाखवलेलं आहे. अंतरंग म्हणजे अंडाशयाच्या आतील भागांची रचना कशी असते. यामध्ये अंडाशयाची एक जोडी आणि अंडनलिकेची एक जोडी, बरोबर आहे. बघा, हे अंडाशय एक जोडी आहे, दोन जोड्या म्हणजे एक जोडी आहे, दोन आहेत म्हणून एक जोडी म्हणतोय. आणि अंडनलिकेची एक जोडी. ओके. आणि गर्भाशय इथे दिसतंय, गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश असतो, बरोबर आहे. हे योनी मार्ग, हा गर्भाशय, हे अंडनलिका आणि हे अंडाशय. या व्यतिरिक्त बर्थोलिन्स ग्रंथीची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडली जाते. म्हणजे ह्या महिन्यामध्ये समजा जर एक अंडपेशी ह्या अंडाशयातून आली तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ह्या अंडाशयातून अंडनलिकेमार्फत एक अंडपेशी इथे येणार. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये समजा जर इथून आली तर दुसऱ्या महिन्यामध्ये इथे, तिसऱ्या महिन्यामधून इथून एक अंडपेशी निघणार, चौथ्या महिन्यामध्ये इथून एक, म्हणजे आळीपाळीने एकेका अंडाशयातून एक अंडपेशी निघत असते. ओके. अशा पद्धतीने सोडले जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग हा नरसाळ्यासारखा असतो. पहा इथे हा सांगा, टोकाचा भाग कसा असतो, नरसाळ्यासारखा असतो. आणि त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करतात. या इथे एक छिद्र असतं आणि या छिद्रातून अंडपेशीमध्ये काय होतात की ते अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करतात. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. ह्या इथे रोमक असतात या भागामध्ये, एवढ्या भागामध्ये. आणि हे रोमक अंडपेशीला पुढे गर्भाशयाकडे ढकलतात. ओके. लक्षात आलं असेल तुमच्या. ओके. मग आता मानवामध्ये ही युग्मक निर्मिती कशी होते मानवी प्रजननामध्ये पाहूया बरं. युग्मक निर्मिती त्यालाच आपण म्हणतो इंग्रजीमध्ये गॅमेट फॉर्मेशन. शुक्रपेशी म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने काय असतात, तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. लक्षात आलं असेल की हे शुक्राणू आणि अंडपेशी, शुक्राणू हे पुरुषांमध्ये तर अंडपेशी हे स्त्रियांमध्ये, ही 2 युग्मके अर्धसूत्र विभाजनाने तयार होतात. आणि पुरुषाच्या वृषणामध्ये ज्यावेळेस त्याचं वय 17-18 वयापर्यंत ज्यावेळेस येतो, 17-18 वयामध्ये, त्यावेळेस त्याची यौवन अवस्था तयार होते आणि पुढे मरेपर्यंत ह्या शुक्रापेशी त्याच्या वृषणामध्ये तयार केल्या जातात. तर स्त्रीच्या मध्ये अंडपेशी ह्या स्त्रीच्या जन्माच्या वेळीच त्यांच्या अंडाशयामध्ये 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. अंडपेशी या स्त्रीच्या जन्माच्या वेळीच त्यांच्यामध्ये असतात आणि परंतु त्या कशा असतात, अपक्व असतात, परिपक्व नसतात, अपक्व असतात. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेत पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत साधारणतः वय वर्ष 45 दरमहा एका अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयपरत्वे थांबण्याला रजोनिवृत्ती असं आपण म्हणतो. ओके. आणि साधारणतः 45 ते 50 दरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवणे विस्कळीत होते किंवा थांबते, यामुळे रजोनिवृत्ती येते. अशा पद्धतीने ही युग्मक निर्मिती आपल्या मानवी प्रजननामध्ये होते. अशा पद्धतीने मला असं वाटतं की हा जो पार्ट नंबर 2च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींची चांगल्या रीतीने माहिती मिळाली असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील अशी मी आशा करतो. आणि उरलेला जो पार्ट आहे, धडा फार मोठा आहे, प्रकरण फार मोठं आहे. उरलेला जो भाग आहे हा आपण व्हिडिओ क्रमांक 3 त्यासाठी आपण बनवूया आणि व्हिडिओ क्रमांक 3मध्ये आपण हा धडा किंवा हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करूया. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या, आजच्या या व्हिडिओमधल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चांगल्या रीतीने समजल्या असतील. प्रत्येक पार्ट व्यवस्थित मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या रीतीने समजल्या असतील अशी आशा करतो. आणि इथे व्हिडिओ क्रमांक 2 हा थांबवतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपला रिव्हेन्यू वाढण्यास मदत होईल, आपल्या क्लासचा रिव्हेन्यू देखील वाढण्यास मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग अगेन दिस व्हिडिओ.